हॅलो फ्रेंड्स, या 6व्या प्रॉब्लेममध्ये जे दोन पार्टनर आहेत वृषाली आणि लीना त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो सुरुवातीलाच म्हटले इक्वल आणि बॅलन्स शीट दिलेली आहे 31 मार्च 2018 आणि त्याच्या पुढचं वर्ष चालू होईल 1 एप्रिल 2018 आणि 1 एप्रिल 2018ला नवीन पार्टनर जे आहे अपर्णा तिला आपण धंद्यामध्ये घेतलेला आहे. म्हणून सुरुवातीला रिव्हॅल्युएशन अकाउंट सिंगल कॉलम 8 ओळींचा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 8 ओळींचा 3-3 कॉलमचा आणि न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018 ही 20 ओळींची डबल कॉलम आणि वर्किंग नोटमध्ये फक्त बँक अकाउंट आपल्याला आखायचं आहे, कारण या प्रॉब्लेममध्ये गुडविल संबंधी कोणतीच ॲडजस्टमेंट आलेली नाही आहे. म्हणजे टेबलमधली कोणतीच एंट्री या प्रॉब्लेममध्ये होणार नाही आहे. बघा, लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्सवर काहीच बदल झालेला नाही आहे म्हणून डायरेक्ट लिहिले आहेत लायबिलिटी साईड. कॅपिटलचे बॅलन्स आहेत वृषाली आणि लीनाचे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. वृषालीच्या कॉलममध्ये 45,000 आणि लीनाच्या कॉलममध्ये 30,000. पुढे म्हटले जनरल रिझर्व 18,000 दिले आहेत. ती आपण ओल्ड पार्टनरना त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये विभागून दाखवतो. इकडे ओल्ड रेशो इक्वल आहे म्हणून दोघींच्या नावावर जाईल जनरल रिझर्व प्रत्येकीला 9,000. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व वृषालीच्या कॉलममध्ये 9,000, लीनाच्या कॉलममध्ये 9,000. ॲसेटला बघा, कॅश ॲट बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 62,000. डेटरवर ॲडजस्टमेंट आहे. पहिली डेटर म्हणून इनरला लिहायचे आहेत, इनरचे डेटरच पहिले इनरला लिहायचे आहेत. ॲसेट साईडला लिहिले आहेत 31,000 आणि ॲडजस्टमेंट नंबर 1 वर असं सांगितलं आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स टू बी इन्क्रीज बाय ₹5,000. 5,000 वाढवायची आहे RDD. मग जुन्या बॅलन्स शीटला RDD 1,000 आहे, ती जर आपण 5,000 वाढवली तर नवीन RDD आपली येईल 6,000. म्हणून नवीन बॅलन्स शीटला ॲसेट साईडला डेटरमधून मायनस केला आहे लेस RDD 6,000, तेव्हा बाहेरच्या कॉलमला आले 25,000 आणि जुन्या बॅलन्स शीटला डेटरची बाहेरची अमाऊंट 30,000 आहे आणि आता नवीन बॅलन्स शीटला डेटरची बाहेरची अमाऊंट आहे 25,000. त्यामुळे डेटर फक्त 5,000नेच कमी झाले आहेत. मग डेटर कमी झाले म्हणून लॉस, म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला फक्त फरक ॲडजस्ट केला आहे टू RDD अकाउंट 5,000. पुढे म्हटले बिल्डिंग ॲडजस्टमेंट नंबर 1 म्हणून बिल्डिंग इनरला ठेवले ॲसेटला 55,000 आणि 10% डेप्रिसिएशन सांगितलंय 5,500 ते मायनस केला आहे, तेव्हा बाहेरच्या कॉलमला आले एकूण 50,500 आणि बिल्डिंग डेप्रिसिएशन काढल्यामुळे कमी झाली म्हणजे लॉस आहे. म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू बिल्डिंग 5,500. पुढे मशनरीवर पण ॲडजस्टमेंट नंबर 1 आहे म्हणून मशनरी ॲसेटला ठेवली आहे इनरला 24,000 आणि ॲडजस्टमेंटमध्ये 10% डेप्रिसिएशन सांगितलं आहे म्हणून लेस 10% डेप्रिसिएशन 2,400. बाहेरच्या कॉलमला आले 21,600 आणि मशनरी डेप्रिसिएशन काढल्यामुळे कमी झाली म्हणजे लॉस आहे म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू मशनरी 2,400. पुढे म्हटले बिल्स रिसिवेबल, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नंबर 2 आहे म्हणून सुरुवातीला बिल्स रिसिवेबल ॲसेटला ठेवलेत इनरला 12,000 आणि 2 नंबर ॲडजस्टमेंटनुसार बिल्स रिसिवेबल आर टेकन ओव्हर बाय वृषाली ॲट अ डिस्काउंट ऑफ 10%. बिल्स रिसिवेबल ही जी ॲसेट आहे त्या बिल्स रिसिवेबलचे जे पैसे मिळालेले आहेत ते 10% डिस्काउंट मिळालेत आणि ते आलेले पैसे वृषालीने घेतले आहेत. म्हणून पार्टनरनी ॲसेट घेतल्यावर आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट करतो. एंट्री इकडे समोर केली आहे बघा, वृषालीज कॅपिटल अकाउंट डेबिट 10,800. 12,000वर 10% डिस्काउंट काढला 1,200, तो वजा केला आहे, तेव्हा 10,800नी वृषालीने घेतले बिल्स रिसिवेबल म्हणून वृषालीज कॅपिटल अकाउंट डेबिट 10,800. लॉस आहे म्हणून ₹1,200
रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 1200 आणि ॲसेट घेतल्यावर ॲसेट गोज आउट म्हणून टू बिल्स रिसिवेबल 12,000. एंट्रीचं पोस्टिंग बघा. वृषालीज कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू बिल्स रिसिवेबल वृषालीच्या कॉलममध्ये 10,800 आणि जेवढा लॉस आहे 1200 तेवढा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बिल्स रिसिवेबल कंसात मुद्दाम दिले 10% डिस्काउंट बाहेर इथे कॉलमला ठेवले आहेत 1200 आणि बिल्स रिसिवेबल आपली ॲसेट गेली 12,000ची म्हणून ॲसेटला लेस केला आहे. लेस टेकन ओव्हर बाय वृषाली 12,000 बाहेरच्या कॉलम मध्ये डॅश. या प्रॉब्लेम मध्ये 3 नंबर ॲडजस्टमेंट आहे. जी नवीन पार्टनर अपर्णा आहे तिने धंद्यामध्ये येताना 60,000 एवढं कॅपिटल आणलेलं आहे. नवीन पार्टनरनी कॅपिटल आणल्यावर एंट्री होणार आहे बँक अकाउंट डेबिट टू अपर्णाज कॅपिटल म्हणून बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू अपर्णाज कॅपिटल अकाउंट 60,000 आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट फक्त अपर्णाच्या कॉलम मध्ये 60,000. कॅश ॲट बँक जे आहे ते आपण बॅलन्स ब्रॉट डाऊन हे अगोदरच लिहून ठेवलं आहे बँक अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे 4 नंबर ॲडजस्टमेंट नुसार आपल्याला सर्व पार्टनरचे कॅपिटल ॲडजस्ट करायचे. तर कॅपिटल ॲडजस्ट करण्याकरता आपल्याला न्यू रेशो काढावा लागतो म्हणून न्यू रेशोचं कॅल्क्युलेशन केले बघा. 1 रुपया सुरुवातीला प्रॉफिट गृहीत धरलाय. त्या 1 रुपयातून नवीन पार्टनरचा शेअर आपण वजा करतो. तो अपर्णाचा शेअर जो आहे तो 3 नंबर ॲडजस्टमेंटला दिला आहे 1/4 म्हणून 1 वजा 1/4 याला छेद दिला तेव्हा 1/1 वजा 1/4 छेदांचा सरळ गुणाकार केला आहे 1 गुणिले 4 4 आणि मग क्रॉस गुणाकार केला आहे 1 गुणिले 4 4 वजा बाकी आहे म्हणून मायनस चिन्ह दिलं आहे आणि 1 गुणिले 1 1 असं 4 वजा 1 3 आणि छेदाचे 4 हा उरलेला शेअर आला 3/4. हा जो उरलेला शेअर आहे 3/4 तो सुरुवातीला वृषाली आणि लीना या दोघींच्या समोर लिहिला आहे आणि त्या शेअरला त्यांच्या ओल्ड रेशोनी गुणायचं आहे. ओल्ड रेशो इक्वल आहे म्हणजे प्रत्येकीचा अर्धा अर्धा म्हणजे 1/2 1/2 म्हणून वृषालीला ठेवलंय 3/4 गुणिले 1/2 आणि लीनाच्या समोर ठेवला आहे 3/4 गुणिले 1/2 असे दोघींचे पण समसमान आहेत गुणाकार 3/8 आणि 3/8. आता नंतर अपर्णाचं नाव लिहिलं आहे त्याचे तिच्या पण छेदाला आपण 8 ठेवायचे. तर 8 पैकी 3 अधिक 3 6 हे 2 जुन्या पार्टनरच्या अंशस्थानी आले. मग उरले 2 ते 2 ठेवलेत नवीन पार्टनरच्या अंशस्थानी म्हणजे अपर्णाचा शेअर आला 2/8. आता छेद जर सोडून दिलेत तर न्यू रेशो येईल 3:2. आता न्यू रेशो मिळाल्यानंतर आपल्याला कॅपिटल ॲडजस्ट करायचे आहेत. कॅपिटल ॲडजस्ट करण्याकरता सुरुवातीला तिघींची नावं खालोखाल लिहिली आहेत वृषाली लीना आणि अपर्णा आणि आता त्या तिघींच्या पण समोर नवीन पार्टनरनी आणलेलं कॅपिटल आणि त्याला भागिले नवीन पार्टनरचं न्यू रेशोतलं प्रमाण. तर नवीन पार्टनर जे आहे अपर्णा तिने 60,000 कॅपिटल आणलं आहे म्हणून 60,000/2 2 हे अपर्णाचं न्यू रेशोतलं प्रमाण म्हणून प्रत्येकीच्या समोर ठेवले आहेत 60,000/2 60,000/2 आणि 60,000/2 आणि यांना आपल्याला न्यू रेशोनी गुणायचं आहे म्हणून ठेवले गुणिले 3 इकडे गुणिले 3 आणि अपर्णाच्या समोर गुणिले 2. तेव्हा वृषालीचं ॲडजस्टेड कॅपिटल आलं 90,000. लीनाचं पण ॲडजस्टेड कॅपिटल आलं 90,000 आणि अपर्णाचं 60,000. हे तिन्ही ॲडजस्ट केलेले कॅपिटल आपण कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला बेरजेच्या वरच्या ओळीवर लिहायचे आहे. टू बॅलन्स कॅरी डाऊन 90,000 90,000 आणि 60,000 आणि या तिन्ही अमाऊंट न्यू बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला अशा पद्धतीने लिहायचे आहेत आणि तिघींची बेरीज बाहेरच्या कॉलमला ठेवली आहे 2,40,000. आता आपल्याला रिव्हॅल्युएशनचा फरक काढायचा आहे. या प्रॉब्लेम मध्ये रिव्हॅल्युएशनची डेबिट साईडची बेरीज आली आहे 14,100. तीच दोन्ही साईडला नोंदवली आहे. क्रेडिट साईडला आतापर्यंत काहीच लिहिलं गेलं नव्हतं म्हणून फरक आला आहे 14,000
100 जर डेबिट साईडची बेरीज जास्त असेल तर क्रेडिटला आलेल्या फरकाला आपण लॉस बोलतो. म्हणून इथे लिहिले आहे बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसात लॉस रेशो इक्वल आहे. म्हणून 14,100च्या अर्धे अर्धे ठेवले दोघींना. वृषाली 7,050 आणि लीना 7,050. लॉस झाल्यावर आपण कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला नोंदवायचं आहे. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिव्हॅल्युएशन वृषालीच्या कॉलममध्ये 7,050 आणि लीनाच्या कॉलममध्ये 7,050. आणि आता कॅपिटल अकाउंटचं बॅलन्सिंग करायचं आहे. तिसरा पार्टनर जो आहे अपर्णा, तिचा कॉलम दोन्ही साईडचा 60,000ला टॅली झाला आहे. आणि वृषाली आणि लीना या दोन्ही पार्टनरची डेबिट साईडची बेरीज जास्त आहे बघा. ती डेबिट साईडची बेरीज दोघींची पण क्रेडिट साईडला मांडली आहे. आणि क्रेडिटला दोघींचा फरक काढला आहे. वृषालीचा फरक आला आहे 53,850 आणि लीनाच्या कॉलममध्ये क्रेडिट साईडला फरक आला आहे 58,050. आणि आलेला फरक कॅपिटल ॲडजस्ट केल्यानंतर करंट अकाउंटला ट्रान्सफर करा असं चौथ्या ॲडजस्टमेंटला सांगितलं बघा. बाय ओपनिंग करंट अकाउंट ऑफ द पार्टनर्स. म्हणून हे जे दोन फरक आले त्याला लिहिले आहे बाय करंट अकाउंट. मग बाय करंट अकाउंट म्हणजे करंट अकाउंटचं बॅलन्स डेबिट, कारण पार्टनरची पण डेबिट साईडचीच बेरीज जास्त आली होती. मग करंट अकाउंटचं डेबिट बॅलन्स नोंदवायचं आहे आपल्याला न्यू बॅलन्स शीटला ॲसेट साईडला. पार्टनर्स करंट अकाउंट वृषाली 53,850 आणि लीना 58,050. या दोन अमाऊंटची बेरीज बाहेरच्या कॉलमला आली आहे 1,11,900. बँक अकाउंटचं बॅलन्सिंग करायचं आहे. बँक अकाउंटची डेबिट साईडची बेरीज झाली 1,22,000. ती दोन्ही साईडला लिहिली आहे. आणि क्रेडिटला जो फरक आला आहे 1,22,000 त्याला ठेवलं आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि कॅशचं म्हणजे बँकेचं क्लोजिंग बॅलन्स आहे. म्हणून न्यू बॅलन्स शीटला ॲसेटला ठेवलं आहे कॅश ॲट बँक 1,22,000. आणि न्यू बॅलन्स शीटची दोन्ही साईडची बेरीज आली आहे 3,30,000. या प्रॉब्लेममध्ये गुडविल संबंधी कोणताच पर्याय आलेला नाही आहे. म्हणजे जे मी गुडविलचे टेबल तुम्हाला पाठवले आहेत त्या टेबलमधली एकही एंट्री याच्यामध्ये झालेली नाही आहे. आणि दुसऱ्या ॲडजस्टमेंटची एंट्री इथे समोर मी तुम्हाला करून दिली आहे.